पोस्ट ऑफिस भरती 2026 5व्या मेरिट लिस्टला फक्त काही स्पेसिफिक विद्यार्थ्यांचाच सिलेक्शन होणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिसची 4थी मेरिट लिस्ट या ठिकाणी पब्लिश झालेली आहे 8 तारखेला. त्यामुळे तुम्ही जर चेक केली नसेल तर लगेच जाऊन चेक करायची आहे. लिंक माहित नसेल तर लिंक कमेंट मध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. ठीक आहे, विषय असा आहे, जी 4थी पोस्ट ऑफिसची मेरिट लिस्ट लागली त्याच्यामध्ये हाय पर्सेंटेज असणाऱ्यांचं सुद्धा सिलेक्शन या ठिकाणी झालेलं नाही. हा एक विषय डिस्कस करायचा आहे. दुसरा, 4थी तर लागली, आता जी 5वी मेरिट लिस्ट म्हणजे 5th मेरिट लिस्ट लागेल त्याच्यामध्ये नेमकं सिलेक्शन होणार कोणाचं, कमी टक्केवाल्यांचं, हाय पर्सेंटेज वाले किंवा मीडियम पर्सेंटेज वाल्याचं. त्याच्या 5व्या आणि 6व्या मेरिट लिस्टला या ठिकाणी पर्सेंटेज डझंट मॅटर म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, परंतु चांगले पर्सेंटेज असेल त्याचा थोडासा इफेक्ट पडू शकतो, परंतु 100% त्या ठिकाणी म्हणता येणार नाही. ठीक आहे, सुरुवातीला पाहूया मित्रांनो, या ठिकाणी आता 5वी मेरिट लिस्ट येणार का, तर 100% 5वी मेरिट लिस्ट येणार. कारण 4थ्या मेरिट लिस्ट नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये काही विद्यार्थी आउट होतील, बाद होतील. का, काही डॉक्युमेंटला व्यवस्थित प्रेझेंट करता येणार नाही, काही डॉक्युमेंट्स नसतील किंवा गैरहजर राहतील, त्याची बरेच कारण आहेत, वारंवार सांगत आलो. ठीक आहे, त्यामुळे उर्वरित ज्या जागा आहेत ह्या 5व्या मेरिट लिस्ट मध्ये फुलफिल केल्या जातील 100%. म्हणून आणखी तुम्हाला एक शेवटची संधी असणार आहे 5व्या मेरिट लिस्ट मध्ये नाव येण्याची. परंतु आता नेमकं नाव कोणाचं येणार? ठीक आहे, आता ज्या विद्यार्थ्यांना पर्सेंटेज 4थ्या मेरिट लिस्टच्या बॉर्डर लाईन वरती आहेत, बॉर्डर लाईन, त्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नाव 100% येईल मित्रांनो. ठीक आहे, समजा कॅटेगरी नुसार पाहूया, ओपन, ओबीसी, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, ईडब्ल्यूएस. ठीक आहे, इथे जर ओपन कॅन्डिडेट असेल, फक्त एका कॅटेगरीचं एक्झाम्पल सांगतो, ओपन असेल त्याला 90% असतील, ओके, आणि 4थ्या मेरिट लिस्ट मध्ये त्याचं नाव आलेलं नाही आहे असं कन्सिडर करूया, आणि त्याचा कट ऑफ 4थ्या मेरिट लिस्टचा 89.85 पर्यंत पोहोचलेला आहे किंवा 89.90 पर्यंत पोहोचलेला आहे. मग 5व्या मेरिट लिस्टला या विद्यार्थ्यांना इथं 100% चान्स मिळणार आहे. आता हे झालं ओपनचं. सेम फॉर्म्युला एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि ईडब्ल्यूएस या सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू होईल. म्हणजे रूल नंबर 1, ज्यांचे मार्क्स बॉर्डर लाईन वरती आहे त्यांना या ठिकाणी चान्स मिळेल, 100% चान्स मिळेल. परंतु फक्त मार्क्स तुम्हाला चांगले असून किंवा बॉर्डर लाईन वर असून चालणार नाही. त्यासाठी दुसरा पॉइंट आहे, ज्या ठिकाणी तुम्ही प्रेफरन्स दिलेला आहे, जी डिव्हिजन सिलेक्ट म्हणजे त्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे, त्या ठिकाणच्या ज्या काय वॅकंट पोझिशन होत्या त्या भरल्या गेलेल्या नसायला पाहिजेत, लक्षात घ्या. म्हणजे ह्या जर भरल्या गेलेल्या असतील तर तुमचे मार्क्स बॉर्डर लाईन वर सुद्धा असून सुद्धा या ठिकाणी फायदा होणार नाही, कारण की तुम्ही दिलेल्या प्रेफरन्स वर अगोदरच जागा भरल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे बॉर्डर लाईन वाल्यांना इथे चान्स मिळणार नाही. म्हणजे काय, दोन्ही साइडनी तुम्ही आहात, बॉर्डर लाईन वर मार्क असतील तर चान्स आहे आणि असतील तरी नाही सुद्धा, हे डिपेंड करतं त्या कंडिशन नुसार. त्यामुळे तुम्ही कुठे फॉर्म भरला आहे आणि त्या ठिकाणचा कट ऑफ किती गेलेला आहे एकदा चेक करून कमेंट करा, जेणेकरून पुढे डिटेल अनालिसिस करून तुम्हाला सांगता येईल की त्या ठिकाणच्या पूर्ण जागा ज्या आहेत त्या भरल्या गेलेल्या आहेत की नाहीत भरल्या गेल्या, हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी, दोन मुद्दे अत्यंत महत्वाचे आहे. तिसरा मुद्दा, या ठिकाणी 5व्या मेरिट लिस्ट मध्ये आणखी कोणाला चान्स मिळेल. ठीक आहे, आता जसं की हाय प्रोफाईल सिटी म्हणजे ज्या ठिकाणी कॉम्पिटिशन जास्त आहे, काही ठिकाणी कॉम्पिटिशन कमी आहे. ठीक आहे, कमी आणि जास्त कॉम्पिटिशन असणारे जिल्हे आहेत आता या ठिकाणी. ठीक आहे, डिव्हिजन्स आहेत काही ठिकाणी, काही ग्रामीण मध्ये येतात, काही शहरी भागामध्ये येतात. त्याच्यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं काय आहे मित्रांनो, त्या ठिकाणी कॉम्पिटिशन जरा कमी राहते ऍज कम्पेअर्ड टू शहरी भागाच्या विद्यार्थ्यांपेक्षा किंवा शहरी डिव्हिजन पेक्षा, ज्याला की आपण अर्बन आणि रुरल एरिया म्हणतो त्याच्यामध्ये. ठीक आहे, मग ग्रामीण भागात कॉम्पिटिशन कमी म्हणजे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा सिलेक्शन चान्स जास्त असं म्हणता येईल का? तसं सुद्धा या ठिकाणी अजिबात म्हणता येणार नाही, कारण की डिपेंड करतं आता कॉम्पिटिशन त्या दोन्ही ठिकाणी किती आहे. ठीक आहे, म्हणजे जरी ग्रामीण भागात कमी पर्सेंटेज असले तर त्या ठिकाणी थोडा चान्स वाढतो मित्रांनो. ठीक आहे, परंतु असं नाही की 100% तुमचा चान्स या ठिकाणी आहेच.
म्हणजे आता तुम्ही म्हणाल काय दोन्ही गोष्टी तुम्ही बोलताय, म्हणजे आहे पण नाही पण, कारण कंडिशनच तशी आहे म्हणून तुम्हाला दोन्ही गोष्टी एक्सप्लेन करून सांगतोय. कॉम्पिटिशन जरी कमी असले तर त्या ठिकाणी जे बॉर्डर लाईन वरती असणार त्यांना प्रेफरन्स दिले जाणार, म्हणजे इथं परत तेच वरची प्रोसेस सारखं झालं. ठीक आहे. आणि ज्यांचं ज्या ठिकाणच्या जागा भरल्या गेलेल्या आहेत त्या ठिकाणी हे विद्यार्थी डायरेक्ट आउट होतील मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे कमीत कमी 5व्या लिस्ट मध्ये तरी. आता 5वी नंतर 6वी येईल का, आता डिपेंड करतं रिझल्ट लागल्याच्या नंतर आणि व्हॅकंट पोझिशन त्या ठिकाणी किती राहतात 5व्या मेरिट लिस्ट मध्ये. साधारणपणे 98% चान्स आहे 6व्या मेरिट लिस्ट पर्यंत येण्याची, परंतु त्याच्या पुढची गॅरंटी किंवा आश्वासन देणं मला वाटतं चुकीचं ठरेल, कारण चुकीची माहिती आपण देतच नाहीत. लक्षात घ्या. 7वी येईल का नाही, परंतु 5वी कन्फर्म आहे. 6वी 98% येऊ शकते, 100% आपण त्याची सुद्धा शुअरिटी देत नाही. ठीक आहे. पुढे ग्रामीण भागाचं झालं. आता शहरी भागाकडे जर वळायचं झालं मित्रांनो, शहरी भागामध्ये ऑलरेडी कॉम्पिटिशन जास्त असतं. तिथे कॉम्पिटिशन जास्त असल्यामुळे पर्सेंटेज टप त्या ठिकाणी असतं, म्हणजे 90+ वाल्यांना त्या ठिकाणी चान्स मिळेल असं म्हटलं तरी वावगं चालणार नाही. सोशल मीडियावर तुम्हाला 60, 70, 80, 85 पर्यंत तुमचं सिलेक्शन होईल फायनल लिस्ट पर्यंत. हे होईल पण काही रेअर केसेस मध्ये. परंतु जर ऍव्हरेज सिलेक्शन फ्लो जर काढला तुम्ही तर या ठिकाणी 90% अजूनही तसाच प्रोसेस असणार आहे. ज्याचे पर्सेंटेज जास्त बॉर्डर लाईनला सोबत आहेत किंवा त्या ठिकाणच्या प्रेफरन्स दिलेल्या ठिकाणच्या जागा भरल्या नाहीत, त्यांचं सिलेक्शन रेट ऑलवेज जास्तच राहील मित्रांनो. ह्या गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आता हे झालं ग्रामीण आणि शहरी भागाचं 5व्या मेरिट लिस्ट मध्ये कोणाचं नाव येणार. तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा, मग आता 5वी मेरिट लिस्ट नेमकं येणार कधी. लक्षात घ्या. आता 4थी मेरिट लिस्ट, 4th मेरिट लिस्ट पोस्ट ऑफिसची 8 जूनला या ठिकाणी लागलेली आहे. 8 जूनला लागल्याच्या नंतर तुम्ही तुमचे नाव चेक केलेच असतील अशी अपेक्षा करूया. आणखी कोणाला नाव चेक करता आलं नसेल तर इंडिया पोस्ट ऑफिसच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचं आहे. त्या ठिकाणी शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट महाराष्ट्र सर्कल चॉईस करायचा आहे, जो काही तुमचा असेल सर्कल तो. त्याच्यानंतर 4th मेरिट लिस्ट, त्याच्यानंतर PDF डाउनलोड करायची किंवा डायरेक्टली तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर सर्च आयकॉन मध्ये टाकून सर्च करू शकता. जर नाव आलेलं असेल तर कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही 4th मेरिट लिस्ट मध्ये सक्सेसफुली तुमचं यश संपादन झालेलं आहे 50%. ठीक आहे. उर्वरित 50% सिलेक्शन फ्लो तुमच्या डॉक्युमेंट्स वरती अवलंबून असेल. आता मेन मुद्द्याकडे वळूया की 5वी मेरिट लिस्ट येईल कधी. 8 जूनला लागली 4थी, त्याच्यामुळे हा जून महिना पूर्णपणे DV म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस साठी 4थ्या मेरिट लिस्टचा जाणार आहे. आणि आता म्हणजे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि 4थ्या मेरिट लिस्टचा डाटा रेकॉर्ड पाहता या वर्षीचा तसेच या अगोदरच्या भरतीचा सुद्धा रेकॉर्ड पाहता जवळपास साधारणपणे 1 महिन्याचा कालावधी प्रत्येक मेरिट लिस्ट नंतर घेतलेला आहे. म्हणजे दुसरी लागली त्याच्यानंतर तिसरी लागण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी, तिसरी लागल्याच्या नंतर 4थ्यासाठी परत 1 महिन्याचा कालावधी, असं करत करत प्रत्येक मेरिट लिस्ट मध्ये साधारणपणे 30 ते 40 दिवसाचा गॅप आहे. साधारणपणे कमीत कमी ऍव्हरेज 25 ते 40 दिवस कन्सिडर केलं तरी चालेल. म्हणून जून महिना पूर्णपणे हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी जाणार आहे. उर्वरित पुढच्या जुलै मध्ये पहिल्या वीक मध्ये कदाचित येऊ शकते. पहिला तर रेअर रॅन्डम आहे, एक पहिला ते दुसरा कन्सिडर करून चला तुम्ही. ठीक आहे. त्याच्यामुळे आणखी आशा सोडायची नाही, कारण आणखी 1 ते 2 मेरिट लिस्ट येण्याची दाट शक्यता आहे. सो तुमचं फक्त नशीब एवढंच असायला पाहिजे, ज्या ठिकाणी प्रेफरन्स दिलेला आहे, तुम्ही डिव्हिजन चॉईस केलेला आहे, त्या ठिकाणच्या जागा 100% भरल्या गेल्या नसायला पाहिजे. तर 5व्या आणि 6व्या मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला नक्कीच चान्स मिळणार आहे. ठीक आहे. आता दुसरा एक मुद्दा होता, कालच्या व्हिडिओवर खूप जणांच्या कमेंट होत्या की पर्सेंटेज जास्त असून सुद्धा आमचं सिलेक्शन झालं नाही. कदाचित हाच त्या ठिकाणी प्रॉब्लेम असू शकतो. तुम्ही प्रेफरन्स दिलेल्या ठिकाणी मित्रांनो तुमच्या जागा पूर्णपणे 100% फुलफिल झाल्या असतील. ठीक आहे. हा 80% तुमचा इथे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. पुढे 20% जो आहे तुम्ही फॉर्म भरताना काहीतरी चूक केली. या 2च रिझन्स असे आहेत ज्याच्या करून तुमचं पर्सेंटेज चांगलं असून सुद्धा सिलेक्शन होत नाहीये. ठीक आहे. त्याच्यावर डिटेल सविस्तर व्हिडिओ बनवतो पूर्ण अनालिसिस करून. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळून जाईल. म्हणून मला असं वाटतं तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करायला पाहिजे. इथेच थांबतो. भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम मित्रांनो.